मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. उमेदवारी मागे घेण्याच्या वादाला प्रभाग क्रमांक 2चा समावेश असलेल्या सोलापुरातील जोशी गल्लीत हिंसक वळण लागले. काकूला तिकीट न मिळण्याचा जाब विचारायला गेलेले मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जोशी गल्लीत थरार झाला. महापालिकेच्या निवडणुकीत रक्त सांडले. भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चाकू आणि कोयत्यानं सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याचा आरोप मृत सरवदे यांच्या नातेवाईकांसह मनसेनं लावला. या प्रकरणी मृत सरवदे यांच्या नातेवाईकांसह काही समर्थक तसेच मनसेचे पदाधिकारी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. या घटनेसंदर्भात सामाजिक प्राथमिक माहिती अशी की हा वाद भाजपच्याच 2 गटात झाला. यातील एका गटातील कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्या गटानं कार्यकर्त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालय फोडल्यानंतर सर्वत्र काचा पसरल्या होत्या. तसेच परिसरात तणावाचं वातावरण पसरले होते. समाजात तणाव नको म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मनसे जिल्हा प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या काकू भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होत्या, परंतु त्यांना तिकीट न मिळाल्यानं याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे हे शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच यात त्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा मनसे जिल्हा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी केला आहे. प्रभाग 2 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांच्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादाला आता हिंसक वळण लागलं आहे. अर्ज माघारी घेण्यावरून दोन्ही गटात झालेल्या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय फोडण्यात आले. याचवेळी मध्यस्थीसाठी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर शिंदे गटाच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरवदे यांना तातडीनं सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.